स्ट्रॉंग करणं ही बाब सोपी नाहीये. तेजसने जसा टॉस जिंकला ना, तेजस मोहिते म्हणाला की प्रथमदा मी गोलंदाजी करू. या गोष्टीची त्याला चांगली जाणीव होती की इथे आपल्याला गोलंदाजी करायची आणि याचं कारण आहे की फलंदाजी फ्लड लाईट्स मध्ये आपल्याला मिळेल. हा जो क्षण असतो ना, त्यावेळेला अनेक वेळेला आपण म्हणतो की फलंदाजांना दुविधा मनस्थितीमध्ये टाकतो. 12 धावा फलकावरती आहेत. मागील षटक बहारदार राहिलं, रुबाबदार राहिलं, दर्जेदार राहिलं, धाबा रोखणारं राहिलं. केवळ एक धाव आली आणि एक फलंदाजाला बाद केलं होतं. संकेतने यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. प्रेम 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 डोंगरे देखील आपण पाहताना गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर, जणू काय खेळपट्टीवरती एक विशिष्ट नाणं ठेवलं आणि तिथेच गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडलाय गोलंदाजाला. ओव्हर द विकेटने गोलंदाजी होते. कॉरिडोर मेंटेन करण्यात आलाय. वारंवार उजव्याशीच्या बाहेरचे चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल आल्यात, पर्सेंटेज वाढू लागलाय. हा रिदम कुठेतरी चुकला. गोलंदाज थांबणं पसंत दिली. असं थांबणं हे निश्चितच मी म्हणेन की गोलंदाजासाठी हिताचं राहतं. काही ना काहीतरी विपरीत घडू नये त्यासाठी वेळ जाऊ देणं, क्षण आणि क्षण जाऊन देणं ही गोष्ट फार महत्वाची राहते. संघाच्या हितासाठी आपल्याला गोलंदाजी करायची आहे याची जाणीव चांगल्या रीतीने आहे गोलंदाज प्रेमला. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅक ऑन साइडला पुल केला, अनसक्सेसफुल राहिला. वॉट कॅच, जजमेंट चांगलं होतं बाउंड्री लाईन वरती आणि एक वेल जज कॅच बाउंड्री लाईन वरती आपण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मयूर मानेने झेल टिपला. धक्का क्रमांक दुसरा, 12-2. मयूरचं जजमेंट, बॉडीचं संतुलन आणि अगदी त्याच वेळेला हँड अँड कॉर्डिनेशन सारं काही जुळून आणलं त्याने. बाउंड्री लाईन वरती एक चांगला कॅच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यासाठी हँड अँड कॉर्डिनेशन, फिजिकल फिटनेस या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. आणि त्याहून एक महत्वाचा आहे तुमचा जिगरा. तुम्ही उडी किती मारता, डाईव्ह किती मारता, अगदी त्याच वेळेला धाबा गोळा करण्यासाठी आणि थांबवण्यासाठी किती वेगाने चेंडूवरती झेपावता. अमोल वाडवळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कळमजे गावाला तो बिलॉंग करतो. पुढचा बॉल, प्रेमचा हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॉल पडल्यानंतर भस करून आतमध्ये आला आणि याच कारण की काय, फलंदाजाला न समजणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. ऑन साइडला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठे ना कुठेतरी अडचणी वाढवल्यात गोलंदाजांनी. अद्याप आपण पाहिलं ना तर आज संघ जिथे KSS बामणोली संघ म्हणत असेल की आमची नाणी आहेत ना ती खणखणीत वाजतायत, गोलंदाजी चांगली कामगिरी करतायत. पुढचा बॉल, यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट त्याचंही चांगलं आहे. आणखी एक झेल इथे टिपण्यात आला. 12 धाव संख्येवरती तिसरा फलंदाज झाला बाद. बनवणं आता मात्र तारेवरची कसरतच बनली. अवघड झाल्यात, धावा महाग झाल्यात. अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वाधिक महागडी गोष्ट ही सोनं आहे, परंतु सोन्यापेक्षाही धावा महाग झाल्यात. प्रेमला आपण पाहिलं, प्रेम डोंगरे जिथे मात्र निर्धाव षटकाच्याही उंबरट्यावरती आहे. 4 बॉल त्याने निर्धाव टाकलेले आहेत. 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. 12-3 फलंदाज बाद झाल्यात. स्वतः अध्यक्ष साहेब मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर कोणाची काय मजार की त्यांच्या अगेन्स्ट धावा बनवल्या जातील. संघाचे जिथे मात्र या स्पर्धेचे अध्यक्ष, खरं तर कौतुकास्पद बाब मी अध्यक्षांची आवर्जून मानतो. आज अध्यक्ष आहेत म्हणून त्यांच्याबद्दल जास्तीचं बोलावं असं काही नाही. आपण नेहमी म्हणतो ना की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. पराक्रम केली आहेत
या खेळाडूने आणि या व्यक्तिमत्वाने प्रसिद्ध मराठी उद्योजक एमआर म्हणून आयुष्याची सुरुवात केली. तिथून पुढे स्वतःचा बिझनेस तयार केला. जिथे आपण पाहिलं राहुल स्पोर्ट्स नावाने स्वतःच्याच नावाने त्यांनी आपला शॉप ओपन केलं. अगदी या स्पर्धेच्या युगामध्ये हे नाव त्यांनी टिकून ठेवलं. एक मोठी स्पर्धा सातत्याने ते घेऊन येतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. धाव मिळाली आहे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस लेग बाई झाले अर्थात पाठ चेंडूचा खेळ संपला या षटकातील. धाव अद्याप आलेली नाही आहे या षटकामध्ये. एकेरी धाव आली आहे ती लेग बाईज आहे. संघाची धावसंख्या 13 बनली आहे. 3 फलंदाज बाद. मेडन ओव्हर अर्थात निर्धाव षटक आजच्या 8व्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळत आहे का असंच वाटू लागलंय. त्याची अपॉइंटमेंट घेतली आहे जरूर प्रेम डोंगरेने. पुढचा चेंडू शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू फटका फसलाय. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला. मेडन ओव्हर विथ 3 विकेट्स. 3 फलंदाजांना बाद केलाय. प्रेमची ही गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 3 विकेट प्राप्त केल्या आणि निर्धाव षटक या स्पर्धेतलं त्याने 3रा हाताळलंय.